मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका बंद करण्याचा निर्णयावर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मौन सोडलेला आहे। खासदार अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी एक भावनिक व्हिडिओ शेअर केलेला आहे। जेव्हा एक मार्ग बंद होतो तेव्हा कुठेतरी नवी सुरुवात खुणावत असते, अशी अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। सगळं संपलं सावित्री। जेव्हा एक मार्ग बंद होतो तेव्हा कुठेतरी नवी सुरुवात खुणावत असते। थोडंसं थांबणं आवश्यक असतं, जरा निवांत होणं गरजेचं असतं। पुन्हा नव्यानं गणित मांडण्यासाठी दुप्पट जोमानं झेपावण्यासाठी। आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। श्रेयस यांच्याकडून या विषयातली अधिकची माहिती घेऊया। श्रेयस, नेमकी मालिका बंद होते त्यामागची कारण काय आहेत आणि आता पुन्हा नव्यानं झेपावणार त्यामागे, त्या वाक्यामागे नेमकं अमोल कोल्हेंना काय म्हणायचं आहे? खऱ्या अर्थानं ती चर्चा आता मोठ्या प्रमाणात झाली विक्रांत। याचा अर्थ आता अमोल कोल्हे नव्या लढाईसाठी सज्ज झालेत का? अमोल कोल्हे निर्माता म्हणून आता खऱ्या अर्थानं आपल्या मालिकेसाठी, या विषयासाठी, या सब्जेक्टसाठी खऱ्या अर्थानं टेलिव्हिजन इंडस्ट्रीची मोठी लढाई लढणार आहेत का? हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिलाय। एकंदर पाहिलं गेलं तर व्हिडिओमध्ये पाहिलं गेलं तर सुरुवातीला म्हटलेलं ते एक सीन आहे की सगळं संपलंय, मात्र शेवटी जाता त्या व्हिडिओमध्ये म्हटलंय जरी चॅनलवरची मालिका बंद झाली असेल तरी गोष्ट संपणार नाही, नव्या लढाईसाठी सज्ज झालोय। हे जे आपण बघतोय ती नवी लढाई म्हणजे काय, तर नवी लढाई ह्याचा अर्थ आता काय घेतला जाईल ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मात्र डॉक्टर अमोल कोल्हे आता खऱ्या अर्थानं मौन त्यांनी सोडलेला आहे आणि तो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ सूचक व्हिडिओ आहे, कारण कुठे कधी केव्हा असं देखील त्यांनी म्हटलं त्या व्हिडिओमध्ये। त्यामुळे अमोल कोल्हे आता नव्या लढाईसाठी सज्ज झाले का? एकंदर पाहिलं गेलं तर ही मालिकाची टीआरपी कमी असल्यामुळे आपण मालिका बंद करतोय असं चर्चा खऱ्या अर्थानं सगळीकडे सुरू झाली। मात्र ही चर्चा खरी आहे का? आणि जर चर्चा खरी असेल तर कुठे ना कुठे अमोल कोल्हे आता नव्या लढाईसाठी सज्ज होतात का? आणि ही जर लढाई झाली तर ही सगळ्यात मोठी लढाई मालिका इंडस्ट्रीमध्ये, मराठी टेलिव्हिजनवर असेल, हे तेवढंच खरं विक्रांत। अगदी खरं आहे श्रेयस, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ही लढाई आहे। अमोल कोल्हे ही लढाई कशा प्रकारे लढताय ते पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की अमोल कोल्हेंनी पुन्हा एकदा झेपावायचं आहे असं म्हटलंय, त्याचा नेमका अर्थ काय येत्या काळात स्पष्ट होईल। अर्थात अमोल कोल्हे यांच्या अभिनयाच्या चाहत्यांसाठी सुद्धा ही औत्सुक्याची बाब असेल। धन्यवाद श्रेयस दिलेल्या माहितीसाठी।